किसान योजनेचा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। या योजनेचा लाभ 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी 16,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश पाटील आणि तुम्ही पाहत आहात थरार सत्य। धन्यवाद। आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक व झटपट बातम्या। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असून पात्र शेतकऱ्यांनी बँक खाते व आधार लिंक आहे की नाही हे तात्काळ तपासून घ्यावे। पीएम किसान योजना अपडेट। पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ई-केवायसी अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना पैसे अडकण्याची शक्यता, त्यामुळे तात्काळ ई-केवायसी पूर्ण करा। भंडारा जिल्ह्यात 2.10 लाख शेतकऱ्यांना 42 कोटींचा लाभ। तांत्रिक अडचणीमुळे 22व्या हप्त्याचे काम रखडले। 22वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च 2026 मध्ये येणे अपेक्षित आहे। मात्र पोर्टल लवकर न सुरू झाल्यास नवीन लाभार्थ्यांना या हप्त्यात समावेश करणे कठीण होणार आहे। भंडारा जिल्ह्यात 30 लाख क्विंटल धान खरेदी उधारीवर। लक्षांकाबाबी मोजणी रखडल्यामुळे शेतकरी संतप्त। शासनाचे दुर्लक्ष। जिल्हापण कार्यालयाकडे केंद्रांनी लक्षांकाची मागणी केली आहे, परंतु शासन स्तरावर अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही। जिल्हाधिकारी हे धान खरेदी समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी या विषयात जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली जाते। एकीकडे बोनसच्या मुद्द्यावर साधी चर्चा होत नाही आणि दुसरीकडे घामाचा दामही मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे। नांदेड जिल्ह्यातील नेवगा बाजारपेठेत तूर दाखल, हमीभावापेक्षा कमी दराने व्यवहार। हदगाव तालुक्यातील नेवगा, कोळी व तळणी परिसरात तूर काढणी जोमात सुरू आहे। खासगी व्यापारी तूर प्रति क्विंटल 7,000 ते 7,000 रुपयाने खरेदी करत आहेत। शासनाचा हमीभाव 8,000 रुपये असताना कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी दिसून येते। केबल चोरांनी शेतकऱ्यांची उडवली झोप, ऐन हंगामात मोठे नुकसान। पुरंदर तालुक्यातील स्थानिक शेतकरी हवालदिल झालेत। शेतकरी दिवसभर शेतात काम करून रात्री घरी गेल्यानंतर रात्रीच्या अंधारामध्ये विहिरीवर मोटारींच्या केबल काढून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेण्याचा सपाटा लावलाय। परिणामी शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे। नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादकांना मिळणा भावाची हमी, शेतकऱ्यांची कोंडी। आसमानी संकटानंतर आता प्रशासकीय उदासीनतेमुळे अडचण। मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्याऐवजी निराशेचं कारण ठरतंय। 1.25 लाख क्विंटल मक्याची नोंदणी होऊन अवघ्या 4% कमी खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत असून त्यांच्या संयमाचा बांध सुटू लागलाय। जालना जिल्ह्यात बारदाना उपलब्ध होऊन देखील नाफेडची खरेदी मंदावली। सोयाबीनच्या दरात बाजाराने गाठली नाफेडची बरोबरी। शेतकऱ्यांची पावले बाजाराकडे फिरल्यामुळे नाफेडची खरेदी जवळपास ठप्प झाली। आत्तापर्यंत बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदीवर परिणाम झाला होता। आता बारदाण्याच्या 36,000 गाठी उपलब्ध झाल्यात, परंतु खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकत नसल्यामुळे नाफेडच्या केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे। द्राक्ष निर्यातीला कासव गतीनी सुरुवात, नैसर्गिक आपत्तीचा फटका। दर जुळत नसल्यामुळे सुरुवातीलाच घट। धाराशिव जिल्ह्यातील 2.25 लाख नागरिकांची संक्रांत। गोड रेशन दुकानातून दरमहा 1 किलो साखर वितरित करण्याचा निर्णय। अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना रेशन दुकानातून दरमहा 1 किलो साखर वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। 32 पैकी केवळ 5 गावांना सिंचनाचा लाभ। गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नवेगाव बांध तलावाचे ओलीत, कागदावरच। तलावातील गाळ अद्यापही काढण्यात आलेला नाही, त्यामुळे गाळाचे मोठे थर साचलेत। त्यामुळे देखील तलावातील पाण्याची पातळी कमी होते। मात्र पाटबंधारे विभागाने याकडे कायम दुर्लक्ष केलंय। त्याचा फटका मात्र परिसरातील शेतकऱ्यांना होणाऱ्या सिंचनाला बसत आहे। सोयाबीन गाठणार हमीभावाचा टप्पा, अभ्यासकांचा अंदाज। उत्पादन घटल्यामुळे पुरवठा कमी। देशातील सोयाबीनचा पुरवठा आणि सोयाबीनचे उत्पादन कमी होणार आहे। त्यामुळे अतिरिक्त सोयाबीन कमी होऊन निर्यात 8 लाख टनांवरच स्थिरावणार आहे। नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,700 रुपये जमा। कुंटुरकर साखरने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना खुश केले। नागमठाजवळील गोदावरी पुलावर शेतकऱ्यांचे आंदोलन। पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर 17,000 रुपये प्रति हेक्टर आंदोलन देण्याची मागणी। प्रशासनाने वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हंगामी बागात पिकांसाठी 6,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अतिवृष्टीचे अनुदान दिले। त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर हंगामी बागात पिकांसाठी सरसकट 17,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात यावे। फार्मर आयडी व ई-केवायसीची अट रद्द करून तात्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोरदार आहे। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन विक्रीला शेतकऱ्यांचा ब्रेक। बाजारभाव हमीभावाच्या काठावर। खामगाव बाजारात आवक वाढली। मागील आठवड्यात बाजारामध्ये 4,300 ते 5,700 भावाने विकला जाणारा सोयाबीन हमीभावाच्या काठावर आलाय। त्यामुळे हमीभावाने सोयाबीन खरेदी करणारे केंद्र ओस पडलेली आहेत। यामध्ये खामगाव बाजारात सोयाबीनची आवक वाढली, तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला ब्रेक दिलेला आहे। सोयाबीनची शासकीय खरेदी संथ गतीने, जाचकटी आणि संथ प्रक्रियेमुळे राज्यात 1.5 महिन्यामध्ये केवळ 1.5 लाख टन खरेदी करण्यात आली। पांढरे सोने चमकले। कापसाच्या दराने गाठलाय 8,200चा टप्पा। शेतकऱ्यांचा शेतमाल संपत आला असताना खासगी व्यापाऱ्यांकडून सीसीआयपेक्षा अधिक दर। 7,000 रुपयांपर्यंत कापसाचे दर आतापर्यंत स्थिरावले होते, मात्र ते आता वाढायला सुरुवात झाली असून प्रथमच 8,000 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे।
अखेर रावेर तालुक्यात बरड धान्य खरेदी केंद्र सुरू. पहिल्या दिवशी 113 क्विंटल ज्वारीची खरेदी. मक्याला मिळतोय 2400 रुपये प्रति क्विंटलचा भाव. वाशिम जिल्ह्यातील 6524 शेतकरी सौर पंपाच्या प्रतीक्षेत. मागील वर्षी सौर कृषी पंप योजनेला प्रतिसाद. आत्तापर्यंत जिल्हाभरातून 1,16,222 शेतकऱ्यांनी अर्ज केले. 3,535 शेतकऱ्यांची सोय करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विक्रेता कंपनी, वेंडर निवडीचा पर्याय देण्यात आलाय. जिल्ह्यातील 1059 पैकी भरलेल्या शेतकऱ्यांपैकी 8,413 शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन पूर्ण केलेले आहे. काढणीपूर्वीच हरभऱ्याचे भाव घसरले. शेतकऱ्यांनी जगायचे कसे? केंद्राच्या हस्तक्षेपाची सिद्धार्थ रामय्यांची मागणी. नवीन हरभरा पीक काढण्यापूर्वीच बाजारात त्याचे भाव किमान आधारभूत किमतीच्या खाली घसरले आहेत. याकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धार्थ रामय्या यांनी केंद्राचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. येवल्यातील केंद्र शासकीय हमीभावाची मका खरेदी गुंडाळली. उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी ठप्प. केवळ 5,000 क्विंटलची खरेदी. राज्याला 3,10,000 मेट्रिक टन मका खरेदीचे उद्दिष्ट दिले असून त्यातून अवघे 405 टन खरेदी जिल्ह्याच्या वाट्याला आली. जिल्ह्याला 22 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्यामुळे येवल्यासाठी फक्त 5,000 क्विंटल खरेदी झालेली आहे. अतिवृष्टी अनुदानात भेदभावाचा आरोप. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू. गोदावरीचा पुलावर एल्गार. वैजापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक. अतिवृष्टी अनुदानात शासनाने भेदभाव केलाय. पश्चिम महाराष्ट्रात ज्या पिकांना बागायती पिके म्हणून 17,500 रुपये अनुदान दिले, त्याच पिकांना मराठवाड्यात जिरायती पिके दाखवून 6,000 रुपये अनुदान देण्यात आलेली आहे. अतिवृष्टीने खचलेल्या विहिरींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 6 लाखांचा निधी. पैठणमधील 39 विहिरींसाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार. शासनाने विहीर दुरुस्तीसाठी प्रति विहीर 30,000 रुपयांची मदत घोषित केली. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 15,000 रुपये लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. खामगाव तालुक्यात पोखरातून शेतकऱ्यांना 24 तासात अनुदान. प्रशासनात समन्वय प्रभावी अंमलबजावणी सुरू. शेतात कांदा पिकाची लागवड असल्यामुळे तुषार सिंचनाची तातडीची गरज लक्षात घेऊन तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी अर्जास तात्काळ पूर्वसंमती दिली. हिंगोलीच्या मुंड्यात तुरीच्या दरात उसळीत. हळदीचा भाव घसरलाय. ऐन हंगामात भाव वाढल्यामुळे उत्पादकांना दिलासा. गेल्या वर्षी तुरीला 7,500 रुपये प्रति क्विंटल हमीभाव होता. त्यात वाढ करून शासनाने यंदा तुरीला 8,000 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव घोषित केलाय. धान खरेदीत तेलंगणाचा नवीन विक्रम. 70.72 लाख टनांची धान खरेदी हमीभावाने. खरेदीबाबत बोलताना तेलंगणाचे नागरी पुरवठा आणि जलसंपदा मंत्री एन. उत्तमकुमार रेड्डी यांनी सांगितलंय, आम्ही 2020-21 मध्ये नोंदवलेल्या 70.20 लाख टनांची खरेदीचा विक्रम मोडलाय. हा हंगाम तेलंगणाच्या धान खरेदीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. उदगीर बाजार समिती. सोयाबीन तुरीच्या दरात वाढ. शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. कर्नाटक सीमावर्ती भागातून तुरीची आवक दिवसेंदिवस कमी होते. खुल्या बाजारातील दरवाढ पाहता कमी भाव खरेदी केंद्रांवरील सोयाबीनची आवक कमी झाली. परिणामी काही केंद्रचालक नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी आणण्याची विनंती करत आहेत. घनसावंगी परिसरात सौर कृषी पंपाच्या शेतकऱ्यांना दिलासा. अडकलेली रक्कम परत मिळण्यास सुरुवात. या योजनेतील अर्ज रद्द झालेल्या जवळपास 1,800 शेतकऱ्यांचे दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होताना दिसत आहे. नवीन रेशन कार्ड धारकांची धान्य मंजुरी थांबली. इष्टांक संपले. अन्नधान्यासाठी गरजवंतांची तहसीलमध्ये पायपेट. पुरवठा विभागाचा धान्य कोटा गेल्या मे-जूनपासून संपला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाला गरिबांसाठी मोफत धान्य मंजूर करण्यात अडचणी येत आहेत. शेतकरी मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि थरार सत्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.